ए दुर्गा, काय हो? काय करायली ग? शिरा करायले हो. अगं दरवेळेस तू शिराच करत राहतीस, काहीतरी वेगळं कर ना. बरं करते काहीतरी दुसरं. कर लवकर. हो. नवऱ्याला आज शिरा खा वाटत नव्हता म्हणून श्रीखंड कराय घेतला. एका भांड्यावर कपडा टाकायचा, कपड्यावर दही टाकायचं, कपड्याच्या चारही बाजू धरायच्या आणि दह्यातलं जितकं निघन तितकं पाणी काढून टाकायचं. नंतर कपड्याची अशा प्रकारे गाठ बांधून घ्यायची बघा. नंतर काय करायचं, एका भांड्यावर चाळणी ठेवायची, यावर हे बांधलेलं दही ठेवायचं, यावर एखादी जड वस्तू ठेवायची आणि 4 ते 5 तास आपल्याला हे असं ठेवून द्यायचं. 4 ते 5 तासानंतर दह्यामधलं संपूर्ण पाणी निघून गेलं बघा. आता आपला हे घट्टसर दह्याचा चक्का तयार आहे. एका भांड्यात दह्याचा चक्का काढून घ्यायचा बघा आणि चमच्यानं एकसारखं चांगलं क्रीमी होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं बघा अशा प्रकारे. नंतर यामध्ये 1 वाटी पिठी साखर टाकायची. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पिठी साखर कमी जास्त करू शकता. चांगली पिठी साखर मिक्स झाली की यामध्ये आपल्याला केसर दूध टाकायचं. केसर दूध टाकले आपण एकसारखं चांगलं चमच्यानं मिक्स करून घ्यायचं. नंतर यामध्ये वेलची पूड टाकायची, आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकायचे. चांगले एकदा हे मिक्स करून घ्यायचं बघा. मिक्स करून झालं की तयार आहे आपला श्रीखंड. श्रीखंड तयार झाल्यानंतर 1 तास फ्रीज मध्ये ठेवून द्यायचा. तयार आहे घरच्या घरी कमी साहित्यात श्रीखंड. या गुढीपाडव्याला घरच्या घरी नक्की करून बघा, खूप मस्त होतो.